आमटे आणि भाकरीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव येथे आता आज धोंड्याचे जेवण जे आहे ते भाविकांसाठी करण्यात आलेलं आहे। तब्बल 500 जावई आणि भाविकांसाठी जे आहे आमरसाचा बेत आणि धोंड्याचं जेवणाचं बेत जे आहे ते आज देवस्थान समितीकडून करण्यात आलेला आहे। तब्बल 7000 किलो जे आहे आमरस तयार करण्यात आलेला आहे। 3500 किलो आंब्यांपासून जे आहे हा आमरस तयार करण्यात आलेला आहे। यासोबतच आता पुरणपोळीचा बेत आणि धोंड्याचं जेवण जे आहे ते भाविकांसह जावयांना करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत देवस्थानचे अध्यक्ष आहेत। काय आजचं नियोजन आहे? आज धोंड्याचं जेवण देत आहेत, काय नियोजन आहे? हिंदू धर्मामध्ये अधिकाचा महिना म्हणजे पवित्र महिना मानला जातो आणि तो महिना आजच्या तारखेपासून सुरू होतो। काल भैरवनाथ देवस्थानाने असं ठरवलं की आमटी भाकरीचं जे नियोजन आहे ते आपण दर रविवारी करतो। परंतु या ठिकाणी जसं हिंदू धर्मामध्ये अधिक मासात जावयांना सासरे मंडळी काय करत असतात, जेवणासाठी बोलवत असतात, तसं आम्ही असं ठरवलं आपल्या गावातले जावई तर आहेत, परंतु काळ भैरवनाथाचे जे भक्त आहेत त्यांचेही जावई किंवा काळ भैरवनाथ भक्त हे जावयाच्या रूपाने आपल्या काल भैरवनाथाकडे महाप्रसाद घेण्यासाठी येतील आणि म्हणून जावयांसारखं त्यांचं स्वागत करता येईल। मग त्या उद्देशाने कसं तर त्या ठिकाणी त्यांना धोंडे खाऊ घालायचे, म्हणून या ठिकाणी जवळजवळ 9 ते 10,000 धोंडे या ठिकाणी तयार केलेले आहेत। त्याचबरोबर 3500 किलो आंबे या ठिकाणी आणून 7000 लिटर आमरस तयार होईल अशा पद्धतीचा आमरस या ठिकाणी तयार केलेला आहे। आमरसाचा सीझन आहे आणि त्या आमरसाच्या उद्देशाने आपण हा पवित्र असा महिना आणि अन्नदानाचा टोपीकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं अन्नदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे हे काळ भैरवनाथाची जे ख्याती आहे आणि जगाला शिकवण देणारं काळ भैरवनाथ देवस्थान आहे की इथं गेली 22 वर्षापासून अन्नदान अविरतपणे दर रविवारी चालू आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नदान असं कुठंच चालू नाही। इथं मात्र 6 ते 7,000 दर रविवारी आणि योग्य वेळी म्हणजे आजचा दिवस आहे 20 ते 22,000 भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतील एवढं नियोजन केलेलं आहे। 15,000 भाविकांचा या ठिकाणी महाप्रसाद तयार आहे। 5 ते 6,000 भाविक जसे येतील तशा पद्धतीने आपण तयार करणार आहोत। नक्कीच जे आहे आज तब्बल 15,000 भाविकांसह जावयांना देखील आज धोंड्याचं जे आहे ते बेत महाप्रसाद आणि जे आहे ते देवस्थान करण्यात आलेलं आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, आगडगाव, अहिल्यानगर।